नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. असं म्हणतात की निरोगी आरोग्याचा रस्ता आपल्या स्वयंपाकघरातून आणि आपल्या रोजच्या आहारातून जातो. म्हणूनच आजचा हा 9 मिनिटाचा व्हिडिओ तुमच्या आरोग्यासाठी एक वरदान ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंधित 4 अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. या पाण्याचे सेवन करण्याची सर्वोत्तम वेळ. आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे हे पाणी आपण एक एक करून पाहूयात. पहिले, जिरे पाणी. याची सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी. दुसरे, बडीशेप पाणी. सर्वोत्तम वेळ जेवणानंतर किंवा जेवणाच्या मध्ये. तिसरे, अजवाईन पाणी. सर्वोत्तम वेळ जेवणानंतर किंवा पोट फुगत असेल तेव्हा. चौथे, धणे पाणी. सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर किंवा जेवणाच्या मध्ये. पाचवे, मेथी पाणी. सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर नाश्त्यापूर्वी किंवा जेवणापूर्वी. सहावे, लिंबू पाणी. सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर किंवा दिवसभरात कधीही. सातवे, आलं पाणी. सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर किंवा जेवणापूर्वी. आठवे, पुदिना पाणी. सर्वोत्तम वेळ दिवसभरात कधीही, विशेषतः उष्ण हवामानात. दालचिनी पाणी. याची सर्वोत्तम वेळ सकाळी उठल्यावर किंवा जेवणाच्या मध्ये. आणि दहावे, चिया सीड पाणी. याची सर्वोत्तम वेळ मधल्या वेळेत स्नॅक म्हणून किंवा जेवणापूर्वी 30 ते 60 मिनिटे आधी. आणि आता आपण पाहूयात व्हिटॅमिन सी युक्त फळांचे 10 फायदे. त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत होते. कोलाजन निर्मितीस आधार मिळतो. त्यामुळे त्वचेची लवचिकता राखण्यास मदत होऊ शकते. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला आधार मिळतो. सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह ताणापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते. त्वचा ताजी आणि निरोगी दिसण्यास मदत होते. आवळा, संत्री, मोसंबी, पेरू आणि किवी यासारखी फळे पोषक तत्वांनी समृद्ध असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास केसांच्या आरोग्यालाही आधार मिळू शकतो. शरीराला आवश्यक अँटीऑक्सिडंट्स मिळण्यास मदत होते. रोजच्या आहारात ताजी फळे समाविष्ट केल्याने एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. निरोगी शरीर आणि त्वचेसाठी संतुलित आहारासोबत व्हिटॅमिन सी युक्त फळांचा नियमित समावेश करावा. विशेष टिप: व्हिटॅमिन सी युक्त फळे संतुलित आहाराचा भाग म्हणून खावीत.
आरोग्याशी संबंधित विशेष समस्या असल्यास डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पावसाळ्यातील 5 सुपरफ्रूट्स आणि त्यांचे पचनासाठी फायदे. पहिले फळ आहे जांभूळ. जांभळामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे, घास म्हणजेच फायबर आणि लोह असते. याचे फायदे म्हणजे हे गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. तसेच रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. विशेष टिप: हे फळ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उत्तम मानले जाते. दुसरे फळ म्हणजे पेरू. पेरूमध्ये पोषकांचा खजिना आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. फायदे: पेरू आपली पचनसंस्था निरोगी ठेवतो, त्वचा चमकदार बनवतो आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. तिसरे फळ आहे नाशपाती. नाशपाती हा फायबरचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. याचे फायदे: जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर नाशपाती खाल्ल्याने त्यापासून लवकर सुटका मिळते. विशेष टिप: उत्तम परिणामांसाठी नाशपाती रिकाम्या पोटी खाणे अधिक फायदेशीर ठरते. चौथे फळ आहे आलू बुखारा. यालाच प्लम म्हणतात. यामध्ये सॉर्बिटॉल नावाचा एक घटक असतो, जो पचनासाठी खूप चांगला असतो. याचे फायदे: आलू बुखारा खाल्ल्याने आपली पचनक्रिया गतिमान आणि निरोगी राहते. तसेच पावसाळ्यात होणाऱ्या मान्सूनच्या आजारांपासून शरीराचे रक्षण होते. पाचवे फळ आहे लिची. लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते. फायदे: हे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवते, डिहायड्रेशन रोखते आणि पचायला अत्यंत हलके असते. आता पाहूयात उन्हाळ्यात रोज ताक पिण्याचे 5 फायदे. पहिले, शरीर हायड्रेट ठेवते. शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते आणि उष्माघातापासून वाचवते. दुसरे, पचनशक्ती सुधारते. यातील प्रोबायोटिक्स पोटाच्या समस्या जसे की गॅस आणि ॲसिडिटी दूर करतात. तिसरे, नैसर्गिक डिटॉक्स. ताक शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते. चौथे, हाडांसाठी फायदेशीर. कॅल्शियमचा उत्तम स्रोत असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. पाचवे, वजन कमी करण्यास मदत. कमी कॅलरी आणि जास्त पोषण असल्याने वजन नियंत्रित राहते. तर मित्रांनो, या होत्या स्वयंपाकघर आणि आरोग्याशी संबंधित काही अत्यंत सोप्या पण तितक्याच प्रभावी टिप्स. पाणी पिण्याची योग्य वेळ, पावसाळ्यातील फळे, अमृततुल्य ताक आणि व्हिटॅमिन सीचे हे फायदे जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनशैलीत आणले तर तुम्हाला औषधांची कधीच गरज पडणार नाही. तर स्वतःची काळजी घ्या,
निरोगी राहा आणि आनंदी राहा. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.